जगदीश म्हात्रे आणि शरद म्हात्रे यांच्या माध्यमातून 2005 मध्ये सुरुवात झालेल्या 19 वर्षांचा अनुभव असलेला आजवर हजारो विद्यार्थी घडवलेला डी.टेक कॉम्प्युटर क्लास आज बदलापुरात एक नावाजलेला क्लास म्हणून ओळखला जातोय। आता एका नवीन रूपात डी.टेक क्लास बदलापुरात सुरू झालाय आणि तेही उत्तम ऑफर सहित। 16 मे रोजी सोळसे मार्केट बदलापूर पश्चिम येथे डी.टेक क्लासच्या नवीन शाखेचा शुभारंभ शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाला। डी.टेक क्लासचं वैशिष्ट्य म्हणजेच 15 वर्षांचा अनुभव असलेला स्टाफ, तसेच येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियाही करून देण्यात आली आहे। कॉम्प्युटर बॅकअप सुविधा, वातानुकूलित वर्ग, त्याचबरोबर ॲडव्हान्स टॅली प्राईम, ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, ॲडव्हान्स एक्सेल, इंग्लिश स्पीकिंग, DTP, MS ऑफिस यांसारखे अनेक कोर्स येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत। याविषयी अधिक माहिती क्लासचे सर्वेसर्वा जगदीश म्हात्रे व शरद म्हात्रे यांनी दिली आहे। बदलापूर शहरात आपण पाहतोय डी.टेक क्लासेसची एक नवीन सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत सर उपस्थित असणार आहेत, सरांकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। सर, काय सांगाल, गेल्या जवळपास 19-20 वर्षांपासून बदलापूरच नाही तर इतर अनेक शहरातील मुलांना, विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलेलं आहे आणि आता एक नवीन सुरुवात होतीये। स्वप्न कुठेतरी साकार होताना, म्हणजे स्वतःची जागा आणि ही एक स्वतःची नवीन सुरुवात, काय सांगाल? गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 2010 पासून मी प्रयत्नात होतो नवीन जागा स्वतःची घेऊन चांगला सेटअप करावा। आणि इतक्या वर्षामध्ये मी सुरुवात तर केलेली 5 कॉम्प्युटरनी फक्त, पण ती स्वतःची जागा नसल्यामुळे आणि तिथे बरेच इतर प्रॉब्लेम्स असल्यामुळे मला पाहिजे तसं सेटअप करता येत नव्हता। मुलांची संख्या दरवर्षी वाढतच होती। मुलांची संख्या वाढल्यानंतर प्रत्येक वर्षी मी 5 ते 10 कॉम्प्युटरचा सेटअप वाढत असतो आणि 5 वरून माझ्याकडे आतापर्यंत म्हणजे वॅकेशन बॅचला एक 55 कॉम्प्युटरचा सेटअपची गरज असते, एवढी मुलं येतात। म्हणून मला कुठेतरी अशी खंत होती की नवीन जागेत जर आपण जायचं असेल तर एक मोठा सेटअपच करूया, म्हणून त्या पद्धतीने प्लॅनिंग करून भले वर्ष जास्त गेली असतील त्याला, पण मी आता इथे या जागेमध्ये टोटल 60 कॉम्प्युटरचा सेटअप उभा केलेला आहे। आणि माझं पहिल्यापासूनच एक हे आहे, ब्रीज आहे, म्हणजे मुलांना प्रत्येक वेळेला प्रॅक्टिसला म्हणा किंवा काय कधी प्रॉब्लेम्स यायला नाही पाहिजेत। जी आपली 2 तासाची बॅच असते ते 2 तासामध्ये प्रत्येक मुलाला सेपरेट कॉम्प्युटर प्रॅक्टिसला मिळायला पाहिजे, या उद्देशाने मी कॉम्प्युटरची अरेंजमेंट दरवर्षी करत असतो। आणि त्यामुळे मला मुलांकडनं रिस्पॉन्स तसा भरपूर मिळाला आहे। आपल्याकडे स्टाफ जो आहे, स्टाफ पण चांगल्या पद्धतीने शिकवणारा आहे आणि जवळजवळ 4 ते 5 स्टाफ आपल्याकडे 8, 10, 15 वर्षाचा अनुभव असलेले स्टाफ आहेत। त्यामुळे आता ही जी नवीन सुरुवात आहे, कॉम्प्युटर्स आहे 5 कॉम्प्युटरचा प्रवास 60 कॉम्प्युटर पर्यंत आलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काय काय सुविधा सोयीसुविधा आहे? सुविधा म्हणजे काय, आता सध्याच्या घडीला म्हणजे आतापर्यंत चालून जायचं मुलांना आपली साधी लॅब, पण हल्ली फक्त फॅन असून चालत नाहीये, एसीची सुविधा पाहिजे। आतापर्यंत आपण प्रोजेक्टरवर लेक्चर्स घेत होतो, आता आपण LED ची सुविधा या नवीन लॅब मध्ये उपलब्ध केलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे सध्या जो ट्रेंड आहे त्या पद्धतीने आता नवीन सेटअप उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे मी। मला तरी असं वाटतं का यापुढे आपण मुलांना अजून जास्त चांगल्या पद्धतीने सॅटिस्फाय करू शकू। आणि आता फक्त MSc IT, टॅली किंवा काही डिप्लोमा कोर्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही बरेचसे नवीन मोठे कोर्स सुरू केलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त आता एक डी.टेक हे डिग्री कॉलेज म्हणून सुद्धा ओळखलं जाणार आहे, कारण आपल्याकडे MBA सारख्या ज्या ऍडमिशन्स आहेत त्या ऍडमिशन सुद्धा आपल्याकडे होणार आहेत। अच्छा, म्हणजे हे नेमकं काय आहे, कशी सुरुवात किंवा काय? आपल्याकडे करिअर गुरु फाउंडेशन बरोबर एक टाइप केलेला आहे, त्यांच्या मार्फत आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मधनं मुलांना डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑफलाईन एज्युकेशन साठी ऍडमिशनची सुविधा प्रोव्हाइड करणार आहोत। मग वेगवेगळे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मुलांना ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्याकरता MBA झालं, MCA झालं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढे पण डिग्री लेवलचे कोर्स आहेत त्याच्याकरता ऍडमिशनची सुविधा आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। काय सांगाल, कशी सुरुवात आता नवीन? स्टार्टिंग पासून आम्ही बघत आलो, मी सरांचं एकच ध्येय असतं की जे कोर्सेस आपण चालू करणार ते प्रॉपर लेवलला देता आलं तरच चालू करायचे। म्हणजे आता पण आम्ही टॅक्सेशन सारखे कोर्सेस म्हणावा किंवा प्रोग्रामिंग सारखे कोर्सेस म्हणा, ॲनिमेशन म्हणा, कुठलाही कोर्स चालू करताना सरांचं एकच ध्येय असतं का जर प्रॉपर देता आलं तरच द्यायचं, नाही तर मग ते कोर्स आपण नाही आणायचे बदलापूरमध्ये। आता 2005 पासून जशी आम्ही सुरुवात केलेली आहे, तिथून आता जो आमचा प्रवास चाललेला आहे
5 कम्प्युटर पासून आम्ही सुरुवात केलेली. ज्यावेळेला 2005ला फ्लड झाले ते सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले आणि ते आता या 20 वर्षात आता जो 60 मशीन पर्यंत आम्ही ते नेलेलं आहे. त्याच्यामध्ये इन्व्हर्टर बॅकअप असेल, जनरेटरची फॅसिलिटीज असेल किंवा AC फॅसिलिटी असेल, तर ज्या विद्यार्थ्यांना आता गरजेच्या आहेत त्या देण्याचा आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करतो, जेणेकरून विद्यार्थी इथून सॅटिस्फाय होऊन जातील. आतापर्यंत एवढ्या वर्षांमध्ये कमीत कमी दरात तुम्ही तर शिक्षण दिलं आहे, परंतु असे सुद्धा बरेच कोर्स आहेत की जे मोफत दिले जातात. त्याबद्दल काय सांगाल? आता सध्या कोणकोणते कोर्स आहेत? गेले 5 वर्षापासून आपल्याकडे गव्हर्नमेंटने जसं म्हणजे मोदी सरकारने म्हटलं तरी चालेल, जे एन्युअलियम किंवा एन्युअलियमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी फ्री कोर्सेस म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स आणलेले आहेत. त्याच्यामध्ये विविध प्रोग्राम्स आहेत. आपले IT चे प्रोग्राम सुद्धा आहेत. IT च्या प्रोग्रामचे म्हणजे IT च्या प्रोग्राम माध्यमातून आपण कॉम्प्युटरचं प्रशिक्षण मुलांना फ्री देण्याचा प्रयत्न करतोय 5 वर्षापासून. आणि मागच्या वर्षापासून सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा आणि कुणबी समाजासाठी सुद्धा 25,000चे जे डिप्लोमा कोर्स आहेत ते सुद्धा आपल्याकडे फ्री शिकवले जातात. आणि यापुढे जाऊन अजून इतर SC ST साठी बार्टी सारखे जे प्रोजेक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याकडे येणार आहेत आणि विविध विद्यार्थ्यांना या स्कीमचा फायदा मिळेल. आणि गव्हर्नमेंटचा जो उद्देश आहे का स्किल डेव्हलप करून मुलांना एम्प्लॉयमेंट द्यायचं, त्या या माध्यमातून आम्ही मुलांना प्लेसमेंट किंवा एम्प्लॉयमेंट देण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत. तसेच यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही डीटेक क्लासला शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे बंधू जगदीश म्हात्रे आणि शरद म्हात्रे म्हणजे अनेक वर्षापासून डीटेक कॉम्प्युटरच्या माध्यमातून बदलापूर, अंबरनाथ, वांगणी परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कॉम्प्युटरचे कोर्सेस शिकवण्याचं काम करत आहेत. अनेक दिवसापासून त्यांनी भाड्याचं या ठिकाणी शॉप घेऊन घर घेऊन त्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज देण्याचं कार्य केलेलं आहे. तर त्यांचं एक स्वप्न होतं की माझं एक स्वतःचं काहीतरी असावं, एक अकॅडमी असावं म्हणून त्यांनी ही जागा विकत घेऊन या ठिकाणी फ्लॅट विकत घेऊन त्यामध्ये डीटेक कॉम्प्युटरची शाखा या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचं पूर्वीचं डीटेक कॉम्प्युटरची शाखा होती त्याच ठिकाणी त्यांनी सुरू केली आहे. आज मला आनंद वाटतो की त्यांनी बदलापूरमध्ये सातत्याने त्यांचं विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स असेल, विद्यार्थ्यांना ABCD क्लासेस असे विविध कोर्सेस वर्षभर ही व्यक्ती देत असते. आणि कॉम्प्युटरचे क्लासेसवाले असं करत नाही, पण त्यांचे नेहमीच काही ना काही स्कीम सुरू असतात आणि त्यांचं हे या ठिकाणी आज नवीन डीटेक कॉम्प्युटरचं या सुरू झालेलं आहे. त्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं हे जी शाखा आहे या शाखेला भरभराटी हो, अशा अनेक शाखा त्यांच्या माध्यमातून निर्माण होत जगदीशजींना या शैक्षणिक क्षेत्राच्या बरोबरच सामाजिक क्षेत्राची सुद्धा नेहमीच आवड असते. दोघेही बंधू अत्यंत मेहनती कष्टाळू आहेत. नक्कीच त्यांच्या या शाखेचं या बदलापूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये नाव लौकिक होईल आणि निश्चितपणे त्याचा फायदा गोरगरीब जनतेच्या मुलांना होईल असं मला या ठिकाणी वाटतं. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी ICSE शाळेच्या शोधात आहात का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली ICSE शाळा म्हणजेच विहा इंटरनॅशनल स्कूल. पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक, वैज्ञानिक, क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातं. एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण, एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण, स्वतःचं काम स्वतः करण्याची शिकवण, प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रमही शाळा राबवते. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी MP थिएटर, स्विमिंग पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मग पालकांनो, वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा.